नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ला मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, तर प्रामाणिकपणे कर्ज फेडत करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण पाहणार आहोत की यामध्ये कोण पात्र आहे आणि कोणाला लाभ मिळणार आहे किंवा कोणाला लाभ मिळणार नाही आणि याची प्रक्रिया कशी असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यामध्ये जे काही प्रस्तावना आहे ते आपण थोडक्यात पाहूया। महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते। पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत। असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज सुद्धा उपलब्ध होत नाही आणि यासाठी शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महाराष्ट्र ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 असे जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत दिलेली आहे। आता या ठिकाणी जो काही 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री महोदयांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना ही जाहीर केलेली आहे। आता या कर्जमुक्तीचे जे काही निकष असणार आहेत आणि जो काही नियम असणार आहेत ते आपण थोडक्यात पाहूया। 2 लाखापर्यंतची जी काही कर्जमाफी आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले आहे, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले आहे आणि ज्याचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत फेडलेले नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज मुद्दल प्लस व्याजासह माफ केले जाईल। यामध्ये जमिनीच्या क्षेत्राची कोणतीही अट नाही। पुनर्गठित कर्ज आणि त्याची मर्यादा म्हणजे पीक कर्जाचे रूपांतर तुम्ही मध्यम कर्जात केले असल्यास त्यांनाही 2 लाख रुपयापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि जे काही जुने लाभार्थी असणार आहेत म्हणजे ज्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळालेला होता, त्यांना या योजनेत कमाल 50,000 रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। एक वेळ समझोता म्हणजेच वन टाइम सेटलमेंट OTS म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण पाहूया। ज्या शेतकऱ्यांचे एकूण थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे। ती अतिरिक्त रक्कम जमा केल्यानंतरच शासन त्यांच्या खात्यात OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट अंतर्गत 2 लाख रुपये जमा करेल। यामध्ये 2019 च्या योजनेत लाभ घेतलेल्यांसाठी ही OTS मर्यादा 50,000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रकमेसाठी लागू राहणार आहे आणि या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली जाणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ आता या ठिकाणी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल 50,000 रुपयेपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। जर घेतलेले कर्ज 50,000 रुपयापेक्षा कमी असेल तर प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा 5,000 रुपये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। मात्र अशा शेतकऱ्यांनी सन 2025-26 आणि 26-27 मधील पीक कर्ज देखील मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे। आता या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत, तर वैयक्तिक शेतकरी म्हणजेच हा भाग एका कुटुंबाला न मिळता वैयक्तिक शेतकरी या निकषावर दिला जाणार आहे। कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही, दोन्हीपैकी एकाचाच लाभ मिळणार आहे। त्या योजनेसाठी ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलेले आहे त्यासाठी कोणत्या बँका या ठिकाणी पात्र आहे, त्या म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी व ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी संस्था हे या ठिकाणी या संस्थांमधूनच तुम्ही जर पीक कर्ज घेतलेला असेल तर ते या ठिकाणी माफ केले जाणार आहे।
आणि यासाठी महत्त्वाची अशी अट आहे ती म्हणजे सर्व पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅग डिजिटल मंचावर नोंदणी असणे आवश्यक असणार आहे. आता या योजनेसाठी नक्की कोण अपात्र असणार आहे ते म्हणजे राजकीय पदाधिकारी, यामध्ये विद्यमान माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व मनपा नगरसेवक अपात्र, कर्मचारी व वेतनधारक म्हणजेच 25,000हून जास्त एकत्रित मासिक वेतन असलेले केंद्र आणि राज्य सरकार व महामंडळातील कर्मचारी, आयकरदाते, शेती व्यतिरिक्त इतर स्रोतातून किंवा उत्पन्नातून तुम्ही जर आयकर भरत असेल तर या ठिकाणी तेही अपात्र असणार आहेत. पेन्शनधारक, 25,000पेक्षा अधिक मासिक पेन्शनधारक, निवृत्ती वेतनधारक या ठिकाणी अपात्र असणार आहे. यामध्ये माजी सैनिक यातून वगळलेला आहे. संस्थेचे संचालक म्हणजे साखर कारखाने झाले, सूतगिरण्या, बँका व दूध संस्थांचे 25,000पेक्षा जास्त वेतन घेणारे पदाधिकारी या ठिकाणी अपात्र असणार आहेत. आता या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे तर ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडणार आहे. या योजनेच्या देखरेखीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील कर्ज पुरवठा सुलभ करण्यासाठी कृषी कर्जासाठी सहकारी आधार सामुग्री संचयिका विकसित केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? जर तुम्ही नियमित कर्ज भरणारे असाल किंवा तुमचे कर्ज थकीत असेल तर ऑनलाईन पोर्टल सुरू होताच आधार प्रमाणीकरण करून घ्यायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन सरकारी योजना आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान.